रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून मधला मारुती परिसरात भगवे झेंडे खरेदी करण्यासाठी रामभक्तांची प्रचंड गर्दी दिसून आली। अयोध्येत सोमवारी 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामचंद्र भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत। यामुळे देशभरात दिवाळीसारखा उत्साह दिसून येत असून सोलापुरात देखील रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। दरम्यान मधला मारुती परिसरात भगवे झेंडे, भगवे पताके, भगव्या टोप्या, भगवे शेले खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं चित्र रविवारी दिसून आलं। या भागातील सर्वच दुकानांमध्ये झेंडे खरेदीसाठी गर्दी दिसून आली। प्रभू श्रीरामांची छबी असलेले झेंडे घेण्याकडे रामभक्तांचा ओढा दिसून आला। दरम्यान अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली असून 35 लाख झेंड्यांची विक्री झाल्याचं पिसे झेंडेचे पवन भीमळी यांनी सांगितलं। आपल्याकडे शेले, टोपी, गमजा, झेंडे, तोरण, अजून हनुमानचे झेंडे, रामांचे झेंडे, प्लेन, भगवे सर्व प्रकारचे झेंडे आहेत आणि तोरण आहे, टोपी, गमजा, केशाला लावायचे बिल्ले सर्व प्रकारचे आहेत। पण लोकांचा पण प्रतिसाद भरपूर प्रमाणात चांगला आहे आणि उद्या जे आपले राम प्रतिष्ठापना होणार आहे ना, त्यासाठी पण आपण सर्वजण जल्लोषात साजरी करत आहेत। त्यामुळे आपण झेंड्यांना पण प्रतिसाद भरपूर आहे। अपेक्षा तर एवढी तर वाटली नव्हती पहिला, पण हे ते 75वा अमृत महोत्सवापेक्षा मोठं जास्तीत जास्त गर्दी आहे। आपल्याला असं कल्पना पण नव्हती की एवढी गर्दी करेल। स्टॉक संपला पूर्ण, टोटली 35 लाख झेंडे आपण विकलेले आहेत आतापर्यंत। सर्व आपण डीलरशिप आहे, आपण होलसेलर पण आहेत। दरम्यान बाजारात प्रभू श्रीराम यांचं आणि श्रीराम मंदिराचं चित्र असलेलं आकर्षक आकाशकंदील देखील दाखल झाला असून खास कोल्हापूरहून हे आकाशदिवे आणले असून याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं माऊली सुगंधी यांनी सांगितलं। यावर्षी राम जन्मभूमीच्या मंदिराच्या ओपनिंगसाठी जे उत्सव साजरा होत आहे त्यासाठी झेंडे, टोपी, पणत्या आणि नवीन म्हणजे आकाशदिवा एक आलेला आहे प्रकार जय श्रीराम या नावाने आणि त्याच्यावर 2 ते 3 प्रकार आले त्यामध्ये आणि श्रीरामाचा फोटो, मंदिराचा फोटो आणि जय जय श्रीराम लिहिलेले असे विविध प्रकारचे 3-4 डिझाईन आलेले आहेत। प्रतिसाद आकाशदिव्याला 1 नंबरचा प्रतिसाद आहे। याचा आकाशदिव्याची 500 रुपये आहे, 700 रुपये आहे, 700 आणि 800 रुपये आहे। ह्यालाही चांगला प्रतिसाद आलेला आहे। दरम्यान रामभक्तांमध्ये देखील उत्साह असून अयोध्येत राम मंदिर होणं हे प्रत्येक हिंदूसाठीच नव्हे तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। एकंदरीतच दिवाळीप्रमाणे बाजारात उत्साह दिसून येत आहे।